श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 25 जुलैला शनिवारी आलेली आहे आषाढी एकादशी आणि याच एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी या येत असतात, पण या सर्व एकादशींपेक्षा आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि खास अशी मानली जाते. आषाढी एकादशीचा उपवास केल्यामुळे आपल्याला वर्षभरांमध्ये येणाऱ्या एकूण 24ही एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं. या आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासा सुरू होत असतो आणि या एकादशीपासून श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि श्रीहरी विष्णू हे कार्तिकी एकादशीला म्हणजेच देव उठणे एकादशीलाच योगनिद्रेतून पुन्हा जागे होत असतात. आषाढी देवशयनी एकादशी ते कार्तिकी देव उठणे एकादशी या 4 महिन्यांच्या काळामध्ये श्रीहरी विष्णू हे झोपीत जातात, म्हणून या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं. चातुर्मास सुरू झाला की वेगवेगळे व्रतवैकल्यही केले जातात आणि चातुर्मासामध्ये शुभकार्य, विवाह आदी शुभकार्यही केली जात नाहीत. चातुर्मासामध्ये वेगवेगळे व्रतवैकल्य केले जातात. त्यामध्ये गोपद्मव्रत, हळदी कुंकू स्वस्तिक व्रत हे व्रतसुद्धा केले जातात. तर चातुर्मासामध्ये आपल्याला ही वेगवेगळी व्रतवैकल्य कशी करायची आहेत याबद्दलची माहिती देणारे व्हिडिओसुद्धा लवकरच चॅनलवर अपलोड होतील. त्यामुळे अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओंमधून या व्रतवैकल्यांबद्दल संपूर्ण माहितीही मिळेल. ही व्रतवैकल्य आपल्याला कशी करायची आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमधून समजेल आणि तुम्हीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ती व्रतवैकल्य करू शकाल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला श्रीहरी विष्णूंची कृपाही लाभेल. संपूर्ण चातुर्मासाचं फळ हे तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी, दुःख, संकट दूर होतील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. आषाढ महिना सुरू झाला की सर्व वारकऱ्यांना वेध लागतात, ते म्हणजे पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाचे. अनेक वारकरी वारीमध्ये सहभागी होऊन पायी वारी करून आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये येत असतात आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी. या एकादशीपासून श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात, म्हणून या आषाढी एकादशीपासून ते पुढे 4 महिने कुठलेही शुभकार्य हे केले जात नाहीत. आषाढ महिना हा खूपच पवित्र असा महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यामध्ये शक्यतोवर रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावं आणि तसंच या महिन्यामध्ये रोज तुळशीपूजन हे सुद्धा आपण रोज करावं आणि तुळशीला जल हे रोज अर्पण करावं. तसंच सूर्यदेवाला सुद्धा अर्घ्य हे या आषाढ महिन्यामध्ये जरूर द्यावं. हा संपूर्ण आषाढ महिना श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आणि सूर्यदेवांच्या उपासनेसाठी, विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या उपासनेसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या काळामध्ये आपण आपल्याकडून जितकी जास्त सेवा होईल तितकी जास्त सेवाही करायची आहे. या महिन्यामध्ये दानधर्म करणं, जपयज्ञ करणं, देवांची पूजा करणं, आपल्या पितरांची पूजा करणं याला खूपच अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं गेलं आहे. या काळामध्ये कपडे, धान्य, पैसे दान केल्यामुळे त्याचे आपल्याला शुभफळेही मिळत असतात. चातुर्मासाचा काळ हा अत्यंत पावन जरी मानला जात असला तरीसुद्धा या काळामध्ये शुभकार्य करणं वर्ज्य मानली गेली आहेत. या 4 महिन्यांच्या काळात देवांची अधिकाधिक सेवा, पूजा करावी, भक्ती करावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला आपण भगवंताच्या सेवेमध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये लीन व्हायचं आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे. आषाढी एकादशीला आपण श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा करत असतो. आषाढी एकादशीला आपण उपवास करतो, व्रत करतो, पण अशा काही चुका या आपल्याकडनं कळत नकळत आपल्याला माहीत नसल्यामुळे होऊन जातात आणि त्यामुळे आपल्याला आषाढी एकादशीच्या व्रताचं पूर्ण फळ हे मिळत नाही. आषाढी एकादशीला असे काही कामं करणं चुकीचं मानलं गेलं आहे. जी कामं, ज्या गोष्टी आषाढी एकादशीला करणं वर्ज्य मानलं गेलं आहे, तर ही कामं जर आपल्या हातून आषाढी एकादशीच्या दिवशी झाली तर आपण केलेल्या उपवासाचे, व्रताचे फळ हे आपल्याला मिळणार तर नाहीच, पण त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला सुद्धा भोगावे लागतील. आषाढी एकादशीला केलेल्या चुकांमुळे आपलं सौभाग्य हे दुर्भाग्यामध्ये बदलतं आणि पुढे आयुष्यभर हे दुर्भाग्य आपल्याला भोगावं लागत असतं. मग जरी तुम्ही कितीही श्रद्धेने उपवास केला किंवा विठ्ठलाची, पांडुरंगाची, श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली आणि त्यासोबतच या चुका जर तुमच्याकडून घडल्या तरीसुद्धा आपल्याला या चुका आपल्याकडून झाल्यामुळे त्याचं फळ हे आपल्याला मिळतच नाही. आणि मग अशा वेळेस आपण म्हणतो की मी तर इतकी व्रतवैकल्य केली, उपवास तापास केला, पण तरीसुद्धा माझ्याच वाट्याला हे दुर्भाग्य का, माझ्याच नशिबामध्ये या अडचणी का. तर आपल्याकडनं अशा काही चुका विशिष्ट तिथींना होऊन जात असतात. त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य हे येत असतं आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच अशी काही कामं जी आहेत, जी आपल्याला आषाढी एकादशीला चुकूनही अजिबात करायची नाही आहेत. या चुका आपल्याला आषाढी एकादशीला टाळायच्या आहेत. भलेही मग तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत कराल किंवा
नका करू, पण तरीसुद्धा या चुका तुम्हाला या दिवशी अवश्य टाळायच्याच आहेत. तर आपल्याला आषाढी एकादशीला कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाही आहेत, कोणत्या चुका टाळायच्या आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आषाढी एकादशीला आपल्याला कोणती कामंही चुकूनही करायची नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि या चुका तुमच्याकडून आषाढी एकादशीला होणार नाहीत आणि तुम्ही केलेल्या पूजेचे, सेवेचे, उपवासाचे संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळेल. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास हा करायचा आहे. पण जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणं शक्य नसेल तर मग तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल. पण या काही चुका आहेत तर त्या चुका तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत. काही गोष्टींची काळजी तुम्हाला या दिवशी घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंना आणि विठ्ठलाला तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंना आणि विठ्ठलाला तुळसी जरूर अर्पण करायची आहे. श्रीहरी विष्णूंची तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय कुठलीच पूजा ही पूर्ण होत नसते. म्हणून आपल्याला तुळशीपत्र हे श्रीहरी विष्णूंना, विठ्ठलाला या दिवशी आवर्जून अर्पण करायचंच आहे. पण या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीपत्र हे तोडायचं नाही आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावणं, तुळशीला स्पर्श करणं, तुळशीला जल अर्पण करणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे, वर्ज्य मानलं गेलं आहे. कारण या दिवशी तुळशी मातेचा सुद्धा निर्जला व्रत हे असतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीच्या रोपाला हातसुद्धा लावायचा नाही आहे आणि तुळशीपत्र हे सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही तोडायचं नाही आहे आणि तुळशी मातेला जलसुद्धा आपल्याला या दिवशी अर्पण हे करायचं नाही आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे. तर त्यासाठी तुळशीजवळ खाली पडलेलं एखादं तुळशीपत्र तुम्ही उचलून ते स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर तुम्ही ते श्रीहरी विष्णूंना, विठ्ठलाला अर्पण करू शकतात. किंवा मग तुम्ही हे पूजेसाठी लागणारं तुळशीपत्र आदल्याच दिवशी संध्याकाळी 5-6 वाजेच्या आधी तोडून ठेवायचं आहे आणि ते तुळशीपत्र तुम्ही एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी ज्या व्यक्ती उपवास करत नाहीत तर त्यांनी कोणत्याही प्रकारचं तामसिक अन्न हे ग्रहण करायचं नाही आहे. तसंच कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा सुद्धा चुकवूनही या दिवशी करायचं नाही आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये लाखो भक्त हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय भक्तिपूर्ण वातावरण या दिवशी तयार झालेलं असतं. आणि तसंच या दिवशी श्रीहरी विष्णू हे सुद्धा योगनिद्रेमध्ये जात असतात आणि इथूनच चातुर्मासा सुरू होत असतो. आणि हा दिवस आपल्याला संपूर्णपणे श्रीहरी विष्णूंच्या आणि विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आपल्याला घालवायचा असतो. अत्यंत पवित्र पावन असा हा दिवस मानला जातो आणि अशा या दिवशी जर आपण मांसाहार केला तर आपल्याला पाप हे लागत असतं आणि म्हणूनच आपण या दिवशी चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे मसालेदार पदार्थ हे सुद्धा आपल्याला खायचे नाही आहेत. तसंच अंडीसुद्धा या दिवशी चुकूनही खायची नाही आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी कांदा, लसूण यांचं सेवन करणं हे चुकीचं मानलं गेलं आहे. म्हणून या दिवशी कांदा, लसूण हा सुद्धा ज्या व्यक्ती एकादशीचा उपवास करणार नाहीत तर त्यांनी खाऊ नये. या दिवशी अशा पदार्थांचं सेवन केल्यामुळे नकारात्मकताही येत असते. आषाढी एकादशीला सगळीकडे वातावरण हे अतिशय भक्तिमय झालेलं असतं आणि या पृथ्वी तलावर भगवंताचं अस्तित्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं. आणि अशा काळामध्ये जर आपण कोणत्याही प्रकारचा मांसाहार केला, कुठल्याही प्रकारचं व्यसन हे जर केलं तर यामुळे आपल्याला पाप लागतं. म्हणून या दिवशी चुकूनही कुठल्याही प्रकारचा मांसाहार हा सुद्धा करू नका आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन हे सुद्धा करू नका. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा अन्नदान, वस्त्रदान किंवा तुम्ही पैशांचं सुद्धा दान हे या दिवशी नक्की करा. आणि हे दान करत असताना ते आपल्याला यथाशक्ती आणि गरजू गरीब व्यक्तीलाच, ज्याला खरंच गरज आहे अशाच व्यक्तीला करायचं आहे. तरच आपल्याला त्याचं पुण्य हे मिळत असतं. सत्पात्री व्यक्तीलाच आपल्याला दानधर्म हा करायचा आहे. कारण आषाढी एकादशीच्या दिवशी दानधर्म करणं अत्यंत पुण्यकर्म हे मानलं गेलं आहे. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या यथाशक्तीने दानधर्म हा जरूर करायचा आहे. अशा या परमपावन दिवशी जर आपण दानधर्म केला तर याचे आपल्याला अगणित पटीने फळ हे मिळत असते. सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान आहे ते म्हणजे अन्नदान आणि म्हणून या दिवशी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान हे गरजू गरीब व्यक्तींना अवश्य करा. किंवा मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केळीसुद्धा दान या दिवशी करू शकतात. यामुळे सुद्धा आपल्याला श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद हा प्राप्त होत असतो. श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं ही अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही या दिवशी केळी घेऊन ती मंदिरामध्ये थोडा वेळ श्रीहरी विष्णूंसमोर किंवा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये थोडा वेळ विठ्ठल मूर्तीसमोर तशीच ठेवायची आहेत आणि त्यानंतर तिथून ती उचलून घ्यायची आहेत आणि मंदिराबाहेर असलेल्या गोरगरीब गरजू व्यक्तींना ती केळी तुम्ही दान द्यायची आहेत. यामुळे श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे.
आषाढी एकादशीचा संपूर्ण दिवस हा आपल्याला परमेश्वराच्या नामस्मरणामध्येच घालवायचा आहे. आपलं मन हे या दिवशी पूर्णपणे आपल्याला शांत ठेवायचं आहे. आषाढी एकादशीला चुकूनही आपल्या घरातला झाडू हा आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे किंवा मग थोडा वेळ का होईना आपल्या घरातला झाडू आपण कोणालाही द्यायचा नाही आहे. जर आपण आषाढी एकादशीला असं केलं तर यामुळे माता लक्ष्मीही आपल्या घरातून निघून जाऊ शकते. त्यामुळे ही चूकसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही करायची नाही आहे. एकादशीला चुकूनही केस कापू नयेत. त्याचप्रमाणे या दिवशी नखंसुद्धा कापू नये. आषाढी एकादशीला शक्य झाल्यास आपण मौन व्रत हे पाळायचं आहे किंवा कमी बोलायचं आहे. पण असं करणं सगळ्यांनाच काही शक्य होणार नाही. आणि या दिवशी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे चुकूनही आपल्याला या दिवशी कोणत्याही व्यक्तीचं मन हे दुखवायचं नाही आहे. कोणाशीही या दिवशी आपल्याला भांडण, तंटे, वादविवाद, कलह हे करायचे नाही आहेत. अगदी घरातही आपल्याला या दिवशी कोणालाही अपशब्द हे बोलायचे नाही आहेत. घरातल्या व्यक्तींशी सुद्धा आपल्याला चुकूनही या दिवशी भांडण हे करायचं नाही आहे. आपल्या घरात असलेल्या थोरा मोठ्यांचा आदर आपल्याला या दिवशी अवश्य करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्याही प्रकारची लबावडी करून कोणालाही आपल्याला चुकूनही फसवायचं नाही आहे. या दिवशी क्रोध हा करू नये किंवा कोणाचाही अपमान हा करू नये. कोणत्याही प्रकारचं कटुवचन या दिवशी आपण बोलू नये. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं सुद्धा आपण या दिवशी चुकूनही वागू नये. कोणाच्याही पाठीमागे आपण त्याची निंदा नालस्ती या दिवशी चुकूनही करू नये. आषाढी एकादशीला जर तुम्ही उपवास करणार नसाल तर तुम्ही सात्विक अन्न हे ग्रहण करायचं आहे. आषाढी एकादशीला भाताचं म्हणजेच तांदळाचं सेवन या दिवशी आपण चुकूनही करायचं नाही आहे. ज्या व्यक्ती उपवास करणार असतील या दिवशी तर त्या व्यक्ती तर तांदळाचं सेवन या दिवशी ते करणारच नाहीत, भात हा खाणार नाही. पण ज्या व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास करणार नसतील तर त्यांनी या दिवशी चुकूनही भाताचं म्हणजेच तांदळाचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे. तांदळाच्या कुठल्याही पदार्थाचं सेवन या दिवशी करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गोमातेची पूजा ही अवश्य करायची आहे. कारण गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. त्यामुळे आपण या दिवशी गोमातेची पूजा ही जरूर करावी. आणि या दिवशी आपण गोमातेला केळीही अवश्य खाऊ घालायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी कुठल्याही प्राण्याला आपल्याला चुकूनही त्रास हा द्यायचा नाही आहे. कोणत्याही प्राण्याला किंवा पक्ष्याला हाक लावून आपल्याला द्यायचं नाही आहे. तुमच्या दारावर या दिवशी कुठलाही प्राणी, पक्षी किंवा एखादा भिक्षुकी, एखादी व्यक्ती जर आली तर तुम्ही त्याला यथाशक्ती काहीतरी खायला द्यायचं आहे. तुमच्या दारातून तसंच तुम्ही त्या व्यक्तीला, त्या प्राण्याला किंवा त्या पक्षीला चुकूनही हाक लावून लावायचं नाही आहे. या दिवशी सर्व प्राणी मात्रांविषयी आपल्याला आपल्या मनामध्ये दयाभाव हा ठेवायचा आहे. या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला कोणतंही काम करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठलाच्या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि दिवसभर आपल्याला विठ्ठलाचं किंवा श्री विष्णूंचं नामस्मरण हे करायचं आहे. आणि या दिवशी कोणीही दिलेलं अन्न हे आपण ग्रहण करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण तुळशी, केळी, पिंपळ, वड, कडुलिंब या प्रकारच्या कुठल्याही झाडांना आपण हानी पोचवायची नाही आहे. या उलट एकादशीच्या दिवशी या झाडांची आपण पूजा करायची आहे. आणि झाडांसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा या दिवशी अवश्य लावायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्याचे सेवन हे करू नये असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी दुपारी झोपू नये. तसंच बेडवरसुद्धा या दिवशी चुकूनही झोपू नये. या दिवशी विडा खाणं हे सुद्धा वर्जित मानलं गेलं आहे. त्यामुळे या दिवशी विडा खाणं हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास हा सुरू होत असतो आणि चातुर्मासामध्ये विवाहादी शुभकार्य हे वर्ज्य मानले गेलेले आहेत. आणि म्हणूनच आषाढी एकादशीपासूनच विवाहासारखे शुभकार्यही करू नयेत. या काळामध्ये पावसाळा हा सुरू झालेला असतो आणि म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी आणि संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला चुकूनही शिळे अन्न हे खायचे नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काळे कपडे हे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत. दिवसभर आणि देवांची पूजा करताना सुद्धा आपल्याला किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाताना सुद्धा आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालायचे नाही आहेत. त्याचप्रमाणे निळ्या रंगाचे कपडे हे सुद्धा घालणं या दिवशी आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी महिलांनी या रंगाच्या बांगड्या किंवा या रंगाची टिकली ही सुद्धा चुकूनही लावू नये. कारण या दिवशी जर आपण असं केलं तर आपण जरी व्रत केलं, उपवास केला, देवाची पूजा केली तरीसुद्धा त्या व्रताचं, त्या उपवासाचं पुण्यफळ हे आपल्याला मिळणार नाही. कारण कोणतीही पूजा करताना या रंगांचे कपडे परिधान करणं हे चुकीचं आणि वर्ज्य मानलं गेलं आहे. आणि म्हणून या दिवशी आपण सुद्धा पूजा करताना म्हणा किंवा दिवसभरामध्ये चुकूनही या रंगांचे कपडे परिधान करायचे नाही आहेत. तर याच त्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाची कामं आहेत, ती आपल्याला चुकूनही आषाढी एकादशीच्या दिवशी करायची नाही आहेत. भलेही मग तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करा किंवा करू नका, पण या चुका तुम्हाला अवश्य टाळायच्या आहेत. नाहीतर तुम्हाला या चुकांचे दुष्परिणाम हे भोगावे लागतील.
आणि म्हणूनच ह्या चुका तुम्ही या दिवशी अवश्य टाळा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.